नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2023च्या दृष्टीने आता सध्याला जो ट्रेंड आहे तो म्हणजे विज्ञानावर आधारित जीवनसत्व व आजार यावर आधारित प्रत्येक शिफ्टला तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये वारंवार हमखास 2-3 तरी प्रश्न हे विचारले जात आहेत। त्यामुळे व्हिडिओ देखील आजचा हा अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये देखील तुम्ही देखील शेवटपर्यंत राहा, जेणेकरून याचा खूप मोठा फायदा तुम्हाला तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये होणार आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता जीवनसत्व व आजार यावर आधारित तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये देखील विचारलेल्या प्रश्नांचा समावेश या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जीवनसत्वावर आधारित पहिला प्रश्न आपला, विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होणारा आजार रातांधळेपणा याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, कोणत्या नावाने ओळखले जाते? रातांधळेपणा या आजाराला, विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होणारा जो आजार आहे बघा रातांधळेपणा, याला दुसरं नाव आहे निक्टोलोपिया या नावाने ओळखले जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विटॅमिन B2 चे रासायनिक नाव काय आहे? असाही प्रश्न तुम्हाला तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा, काय आहे विद्यार्थी मित्रांनो विटॅमिन B2 चे रासायनिक नाव? राइबोफ्लेविन हे विटॅमिन B2 चे रासायनिक नाव आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माशाच्या यकृतामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते? तर बघा, माशाच्या यकृतामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते? वरीलपैकी दोन्ही म्हणजे विटॅमिन डी आणि विटॅमिन ए हे दोनही जीवनसत्व मुबलक प्रमाणात माशाच्या यकृतामध्ये आढळते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विटॅमिन B12 चे रासायनिक नाव काय आहे? तर बघा, काय आहे विटॅमिन B12 चे रासायनिक नाव? सायनोकोबालामिन हे विटॅमिन B12 चे रासायनिक नाव आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विटॅमिन H इतर कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, कोणत्या नावाने ओळखले जाते? अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा, लक्षपूर्वक व्हिडिओ पहा। विटॅमिन H हे कोणत्या नावाने ओळखले जाते बघा? विटॅमिन B7 आणि बायोटिन या दोनही नावाने ओळखले जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विटॅमिन B5 चे रासायनिक नाव काय आहे? तर बघा, काय आहे विटॅमिन B5 चे रासायनिक नाव? पेठोथेनिक आम्ल हे रासायनिक नाव आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अतिशय महत्त्वाचा, विटॅमिन ई गुणधर्म कशासाठी महत्त्वाचे आहेत? तर बघा, कशासाठी महत्त्वाचे आहेत विटॅमिन ई गुणधर्म? लैंगिक ग्रंथीचे सामान्य कार्य करण्यासाठी विटॅमिन ई हे गुणधर्म महत्त्वाचे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विटॅमिन B3 चे रासायनिक नाव काय आहे? तर बघा, काय आहे विटॅमिन B3 चे रासायनिक नाव? प्रामुख्याने नियासिन आणि निकोटिनिक ॲसिड हे विटॅमिन B3 चे रासायनिक नाव आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विटॅमिन डी चे रासायनिक नाव काय आहे? तर बघा, काय आहे विटॅमिन डी चे रासायनिक नाव? प्रामुख्याने कॅल्सिफेरॉल हे विटॅमिन डी चे रासायनिक नाव आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रिकेटस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? असाही प्रश्न तुम्हाला तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा, रिकेटस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? प्रामुख्याने विटॅमिन डी या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत असतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला विटॅमिन पासून किती ऊर्जा मिळते? तर बघा, किती ऊर्जा मिळते? प्रामुख्याने विटॅमिन पासून सर्वांना 0 कॅलरी ऊर्जा ही विटॅमिन पासून मिळते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणते जीवनसत्व अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, कोणते जीवनसत्व अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते? बघा, विटॅमिन सी हे जीवनसत्व अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विटॅमिन B1 चे रासायनिक नाव काय आहे? तर बघा, काय आहे विद्यार्थी मित्रांनो विटॅमिन B1 चे रासायनिक नाव? थायामिन हे B1 चे रासायनिक नाव आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विटॅमिन बी च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, असे प्रश्न तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारत आहेत बघा सध्याला। विटॅमिन बी हे कोणत्या म्हणजे विटॅमिन बी च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? बघा, बेरी हा रोग म्हणजे हा आजार होतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मानसिक विकार, ज्याला आपण मंदता म्हणतो, आणि पेलाग्रा होतो? तर बघा प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मानसिक विकार आणि पेलाग्रा होतो? बघा विटॅमिन B3 या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणते जीवनसत्व मानवी शरीरात RBC तयार करण्यास मदत करते? तर बघा कोणते जीवनसत्व प्रामुख्याने मदत करत असते मानवी शरीरात RBC तयार करण्यासाठी? विटॅमिन C हे मदत करत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वसा, जीवनसत्वे, कार्बोदके आणि प्रथिने खालीलपैकी कोणते कमी प्रमाणात आवश्यक आहे? तर बघा प्रामुख्याने कोणते प्रमाणात आवश्यक आहे? जीवनसत्वे कमी प्रमाणात आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पावसाच्या पाण्यात कोणते जीवनसत्व आढळते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणते जीवनसत्व आढळते पावसाच्या पाण्यामध्ये? सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. बघा विटॅमिन B12 हे पावसाच्या पाण्यात आढळणारे जीवनसत्व आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, यकृतामध्ये प्रोथ्रोम्बिनच्या निर्मितीसाठी कोणते जीवनसत्व जबाबदार आहे? तर बघा कोणते जीवनसत्व जबाबदार आहे यकृतामध्ये प्रोथ्रोम्बिनच्या निर्मितीसाठी? विटॅमिन K हे जीवनसत्व जबाबदार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या जीवनसत्वाला हार्मोन असेही म्हणतात? तर बघा कोणत्या जीवनसत्वाला म्हणतात हार्मोन असेही? विटॅमिन D या जीवनसत्वाला हार्मोन असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणते जीवनसत्व हाडे मजबूत करते? तर बघा कोणते जीवनसत्व करत असते हाडे मजबूत? प्रामुख्याने विटॅमिन D हे जीवनसत्व हाडे मजबूत करते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पॉलिश केलेला भात खाल्ल्याने कोणता आजार होतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणता आजार होतो पॉलिश केलेला भात खाल्ल्याने? बेरी हा रोग किंवा हा आजार होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आईचे दूध नवजात बाळाला जवळजवळ संपूर्ण पोषण पुरवते, परंतु त्यात खालील गोष्टींचा अभाव आहे. तर बघा कोणत्या गोष्टींचा अभाव आहे? लोखंड या गोष्टीचा अभाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी क जीवनसत्वाचा उत्तम स्रोत कोणता आहे? तर बघा कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो क जीवनसत्वाचा उत्तम स्रोत? आवळा हे क जीवनसत्वाचा उत्तम स्रोत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रथिनाचे मुख्य घटक काय आहे? तर बघा काय आहे प्रथिनाचे मुख्य घटक? कार्बन हे मुख्य घटक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सामान्यपणे सक्रिय स्त्रीसाठी प्रथिनांचे योग्य दैनिक प्रमाण किती आहे? तर बघा किती आहे योग्य दैनिक प्रमाण? 46 ग्राम इतके आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्तनदा मातेला तिच्या रोजच्या आहारात किती ग्रॅम प्रथिनांची गरज असते? तर बघा किती ग्रॅम प्रथिनांची गरज असते? प्रामुख्याने स्तनदा मातेला तिच्या रोजच्या आहारात 70 ग्रॅम प्रथिनांची गरज असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दुधातील प्रथिने पचवणारे एन्झाईम कोणते? तर बघा कोणते आहे दुधातील प्रथिने पचवणारे एन्झाईम? रेनिन हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ब्रॉन्कायटिस रोगाच्या उपचारात कोणते जीवनसत्व घ्यावे? तर बघा कोणते जीवनसत्व घ्यावे? विटॅमिन C हे जीवनसत्व घ्यावे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लिंबू वर्गीय फळामध्ये कोणते जीवनसत्व आढळते आणि ते त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. विटॅमिन C हे प्रामुख्याने जीवनसत्व आढळते आणि ते त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते जीवनसत्व स्वप्न दीर्घकाळ लक्षात ठेवण्यास उपयुक्त आहे? तर बघा कोणते जीवनसत्व आहे जे की स्वप्न दीर्घकाळ लक्षात ठेवण्यास उपयुक्त आहे? विटॅमिन B6 हे उपयुक्त आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, केस कोणत्या प्रोटीनपासून बनलेले असतात? तर बघा कोणत्या प्रोटीनपासून बनलेले असतात? केस हे केराटिन या प्रोटीनपासून बनलेले असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणते जीवनसत्व मानवी शरीरात संसर्ग रोखण्यास मदत करते? तर बघा कोणते प्रामुख्याने जीवनसत्व मानवी शरीरात संसर्ग रोखण्यास मदत करत असते? विटॅमिन A हे मदत करत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानवी त्वचेत कोणते जीवनसत्व तयार होते? तर बघा कोणते जीवनसत्व तयार होते मानवी त्वचेमध्ये? विटॅमिन D हे जीवनसत्व तयार होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा होतो? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे बघा. बघा, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा होतो? प्रामुख्याने व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हिरव्या पालेभाज्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते? तर बघा, कोणते जीवनसत्व आढळते हिरव्या पालेभाज्यामध्ये? व्हिटॅमिन ए हे जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कर्करोगाच्या उपचारात कोणते जीवनसत्वे वापरतात? तर बघा, कोणते जीवनसत्वे वापरतात कर्करोगाच्या उपचारामध्ये? प्रामुख्याने व्हिटॅमिन बी हे जीवनसत्वे वापरतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या जीवनसत्वाला सनशाईन व्हिटॅमिन असेही म्हणतात? तर बघा, कोणत्या जीवनसत्वाला म्हणतात सनशाईन व्हिटॅमिन? प्रामुख्याने बघा, कोणत्या जीवनसत्वाला म्हणतात? व्हिटॅमिन डी या जीवनसत्वाला सनशाईन व्हिटॅमिन असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या व्हिटॅमिनमुळे यकृताचे सर्वाधिक नुकसान होते? तर बघा, कोणत्या व्हिटॅमिनमुळे होते यकृताचे सर्वाधिक नुकसान? अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे बघा. व्हिटॅमिन B3 या व्हिटॅमिनमुळे यकृताचे सर्वाधिक नुकसान होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, फक्त सूक्ष्मजीवामध्ये कोणते जीवनसत्व आढळते? तर बघा, कोणते जीवनसत्व आढळते? व्हिटॅमिन B12 हे जीवनसत्व आढळते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मानवी शरीरातील जखमी भागातून रक्तप्रवाह कमी होत नाही? तर बघा, कोणत्या प्रामुख्याने जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत असतो? प्रामुख्याने कमी होत नाही मानवी शरीरातील जखमी. व्हिटॅमिन के या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मानवी शरीरातील जखमी भागातून रक्तप्रवाह हे कमी होत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नवजात बाळाला रक्तस्रावाचा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर बघा, व्हिटॅमिन के या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रोथ्रोम्बिनच्या संश्लेषणात कोणते जीवनसत्व विशेष भूमिका बजावते? तर बघा, प्रामुख्याने कोणते जीवनसत्व विशेष भूमिका बजावते? व्हिटॅमिन के हे जीवनसत्व विशेष भूमिका बजावते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्टिरॉइड जीवनसत्व कोणते आहे? तर बघा, कोणते आहे स्टिरॉइड हे जीवनसत्व? प्रामुख्याने व्हिटॅमिन डी हे जीवनसत्व आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ऑस्टिओमॅलेशिया कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर बघा, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ऑस्टिओमॅलेशिया? व्हिटॅमिन, प्रामुख्याने व्हिटॅमिन डी या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्टिरॉइड जीवनसत्व कोणते आहे? तर बघा, कोणते आहे स्टिरॉइड जीवनसत्व? व्हिटॅमिन डी हे जीवनसत्व आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ऑस्टिओमॅलेशिया कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर बघा, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न हे रिपीट झालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नेत्ररोग जेरोफथाल्मिया कोरडा डोळा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर बघा, व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या अन्न श्रेणीमध्ये प्रति युनिट जास्तीत जास्त कॅलरीज आहेत? तर बघा, वसा या अन्न श्रेणीमध्ये प्रति युनिट जास्तीत जास्त कॅलरीज आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कॅल्शियमची कमतरता प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होते? तर बघा, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होते? प्रामुख्याने कॅल्शियमची कमतरता व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दीर्घकालीन ऊर्जा साठवणुकीसाठी बहुतेक प्राणी कोणते रेणू वापरतात? तर बघा, कोणते रेणू वापरतात? वसा हे रेणू वापरतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शाकाहारी लोकांना जास्तीत जास्त प्रथिने मिळतात. तर बघा, कशापासून मिळतात शाकाहारी लोकांना जास्तीत जास्त प्रथिने? कडधान्यापासून विद्यार्थी मित्रांनो, शाकाहारी लोकांना जास्तीत जास्त प्रथिने मिळतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सायनोकोबालामिन म्हणजे काय? तर बघा, काय आहे सायनोकोबालामिन म्हणजे? प्रामुख्याने व्हिटॅमिन B12 होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या जीवनसत्वाला ब्युटी व्हिटॅमिन असेही म्हणतात? तर बघा, कोणत्या जीवनसत्वाला म्हणतात ब्युटी व्हिटॅमिन? व्हिटॅमिन ई या जीवनसत्वाला म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणते जीवनसत्व आपल्या शरीरात सर्वात वेगाने तयार होते? तर बघा, कोणते जीवनसत्व तयार होते आपल्या शरीरामध्ये सर्वात वेगाने? व्हिटॅमिन डी हे तयार होते.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या जीवनसत्वाला कॅन्सर विरोधी जीवनसत्व असेही म्हणतात? तर बघा, कोणत्या जीवनसत्वाला म्हणतात कॅन्सर विरोधी जीवनसत्व? विटॅमिन ए या जीवनसत्वाला म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कॅल्शियमची कमतरता प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होते? तर बघा, विटॅमिन डी या जीवनसत्वाच्या अभावामुळे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सोललेल्या भाज्या धुतल्याने कोणते जीवनसत्व निघून जाते? तर बघा, कोणते जीवनसत्व निघून जाते विद्यार्थी मित्रांनो? सोललेल्या भाज्या धुतल्याने विटॅमिन सी हे जीवनसत्व निघून जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्त्री पुरुषांमध्ये प्रजनन संबंधी रोग होतात? तर बघा, विटॅमिन ई या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्त्री पुरुषांमध्ये प्रजनन संबंधी रोग होतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. विटॅमिन डी हे जीवनसत्व आपल्याला सूर्यप्रकाशापासून मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विटॅमिन सी चे रासायनिक नाव काय आहे? तर बघा, काय आहे विद्यार्थी मित्रांनो विटॅमिन सी चे रासायनिक नाव? एस्कॉर्बिक आम्ल हे विटॅमिन सी चे रासायनिक नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विटॅमिन बी7 चे रासायनिक नाव काय आहे? तर बघा, काय आहे विटॅमिन बी7 चे रासायनिक नाव? बायोटीन हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विटॅमिन बी6 चे रासायनिक नाव काय आहे? तर बघा, काय आहे विटॅमिन बी6 चे रासायनिक नाव? पायरिडॉक्सिन हे रासायनिक नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कापूस बियाणे कोणत्या जीवनसत्वाने समृद्ध आहे? तर बघा, विटॅमिन ई या जीवनसत्वाने समृद्ध आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात? तर बघा, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत असतात केस पांढरे? प्रामुख्याने विटॅमिन बी12 आणि विटॅमिन बी6 या दोनही जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानवी शरीरात अ जीवनसत्व कोठे साठवले जाते? तर बघा, कोठे साठवले जाते मानवी शरीरामध्ये अ जीवनसत्व? यकृत या ठिकाणी साठवले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते जीवनसत्व आपल्या शरीरात संश्लेषित केली जाते? तर बघा, यापैकी कोणतेही विटॅमिन प्रामुख्याने शरीरात संश्लेषित केले जात नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आपल्या शरीरात कोणते विटॅमिन जास्त प्रमाणात तयार होते? तर बघा, आपल्या शरीरात कोणते विटॅमिन जास्त प्रमाणात तयार होते? विटॅमिन डी हे जास्त प्रमाणात तयार होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विटॅमिन हा शब्द कोणत्या भाषेत आहे? तर बघा, कोणत्या भाषेत आहे विटॅमिन हा शब्द? लॅटिन या भाषेत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता विटॅमिन ईचा महत्त्वाचा स्रोत आहे? तर बघा, गहू कोंब तेल हे काय आहे? विटॅमिन ईचा महत्त्वाचा स्रोत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सूर्यप्रकाश त्वचेतील एर्गस्टेरॉलचे रूपांतर कोणत्या जीवनसत्वात करतो? तर बघा, ड या जीवनसत्वामध्ये सूर्यप्रकाश त्वचेतील एर्गस्टेरॉलचे रूपांतर या जीवनसत्वात करतो, म्हणजे ड जीवनसत्वात करतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या संयुगाच्या गटाला सहाय्यक अन्न म्हणतात? तर बघा, कोणत्या गटाला म्हणतात सहाय्यक अन्न? विटॅमिन या गटाला सहाय्यक अन्न असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गोल्डन पॅडी म्हणजे गोल्डन धानमध्ये कोणते जीवनसत्व सर्वाधिक प्रमाणात आढळते? तर बघा, सर्वाधिक प्रमाणात कोणते जीवनसत्व आढळते गोल्डन पॅडीमध्ये? विटॅमिन ए हे जीवनसत्व सर्वाधिक प्रमाणात आढळते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जीवनसत्वे विटॅमिन म्हणजे काय? तर बघा, काय आहे नेमकं जीवनसत्वे किंवा विटॅमिन म्हणजे? सेंद्रिय संयुग होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोबाल्ट कोणत्या जीवनसत्वात आढळतो? तर बघा, कोणत्या जीवनसत्वात आढळतो कोबाल्ट हे? विटॅमिन बी12 या जीवनसत्वामध्ये कोबाल्ट हे आढळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणते जीवनसत्व रक्ताची गुठळी बनवण्यास मदत करते? तर बघा, विटॅमिन के हे जीवनसत्व रक्ताची गुठळी बनवण्यास मदत करते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जीवनसत्वे कोणत्या दोन प्रकारामध्ये वर्गीकृत केली जातात? तर बघा, कोणत्या दोन प्रकारामध्ये वर्गीकृत केली जातात? प्रामुख्याने
पाण्यात विरघळणारे जीवनसत्वे व चरबी विद्रव्य जीवनसत्वे या दोन प्रकारामध्ये वर्गीकृत केली जातात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जीवनसत्व हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? तर बघा कोणी वापरलेला आहे जीवनसत्व हा शब्द सर्वप्रथम सी फंक यांनी वापरलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणते आहे? तर बघा कोणते आहे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व? विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे दोन जीवनसत्वे पाण्यात विरघळणारे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चरबी विद्रव्य कोणते जीवनसत्व आहे? तर बघा विटॅमिन ए, विटॅमिन ई, विटॅमिन डी आणि विटॅमिन के हे सर्व जीवनसत्व चरबी विद्रव्य आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विटॅमिन ए चे रासायनिक नाव काय आहे? तर बघा काय आहे विद्यार्थी मित्रांनो विटॅमिन ए चे रासायनिक नाव? रेटिनॉल हे रासायनिक नाव आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जीवनसत्वाच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर बघा काय म्हणतात, सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत असणं गरजेचं आहे। बघा विटॅमिनॉलॉजी हे जीवनसत्वाच्या अभ्यासाला म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने जीवनसत्व व आजार यावर आधारित तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये देखील विचारण्यात आलेले प्रश्न जे होते जीवनसत्वावर, त्याही प्रश्नांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न केलेलो आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।